तेजस यार, आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे 3 आठवड्यांमध्ये आपल्याला इतका अमेझिंग रिस्पॉन्स मिळतो ना. इट्स अनबिलिव्हेबल खरंच. हो ना. अगं मला पण विश्वास बसत नाही की एवढा चांगला रिस्पॉन्स येईल याला. ऐक ना, मला असं वाटतंय की मला आणखीन एका हेल्परची गरज लागणार आहे, कारण एकट्याला एवढं सगळं मॅनेज करणं खूप कठीण जातंय. आता बघ ना, हा कुकर मला लावायचा होता, मी विसरूनच गेलो यार. कसं होणार माझं काय माहिती. मी एक काम करू का? काय? जॉब सोडून देते आणि फुल टाइम तुला असिस्ट करते. वेडी आहेस काय ग? नाही नाही नाही, तू जॉबच कर, कारण यासाठी कुकिंगचा सी तरी यायला हवा, जो आपल्याला येत नाही. ठीक आहे, मी एक काम करते, मी आजूबाजूला विचारते, काही कळतंय तर तुला सांगते. बेस्ट. चालेल. चल निघू मी. चल बाय बाय. बाय. ऐक, मी कलिग सोबत डिनर साठी जाणार आहे, लक्षात आहे ना? हो माहितीये मला. माझ्यासाठी जेवण बनवू नकोस, काहीतरी छान खाऊन घे. निघू? यस. बाय. चल बाय. हो. ठीक आहे. हो. महेश काका, जरा बोलायचं होतं, वेळ आहे का? हो बोला ना मॅडम. माझा मित्र आहे माझा, त्याचा नवीन बिझनेस सुरू होतोय, तर त्याला बेसिक मदतीसाठी कोणीतरी हवं होतं. म्हणजे फार काही करावं लागणार नाही, भाज्या घेऊन येणं किंवा कधीतरी डिलिव्हरीज करणं. तर तुम्ही इच्छुक असाल का? हे सगळं ठीक आहे. पगार किती देणार? डायरेक्ट पगार हो. सुरुवातीला थोडा कमी असेल, पण जसा बिझनेस ग्रो होईल तसे वाढवून देऊ ना. हे बघा मॅडम, आता 3 वर्षांनी मला 60 वर्ष पूर्ण होतील. कमी पगारात काम करण्याची वेळ आता माझी निघून गेली आहे. इथं मला महिन्याला 30,000 मिळतात. काय? हो ना. आता हे सोडून मी तिकडे येणार म्हणजे निदान 10% तरी वाढ पाहिजे. ओके, मी त्याच्याशी बोलून मी कळवते तुम्हाला. ठीक आहे.